सामना सुरू करायला हरकत नाहीये. सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे मैदानामध्ये. ब्रह्मा बॉयज कॅप्टन प्लीज सेंड युअर ओपनिंग प्लेयर ऑन द ग्राउंड. ताबडतोब पाठवा जेणेकरून सामना लगेच सुरू होईल, कारण स्पर्धेमध्ये अजून आम्हाला 6 सामने कव्हर करायचे आहेत. स्ट्रायकर्स 11 बॅड लक. 6 चेंडू तर 6 धावा मात्र होऊ शकणार नाही आणि त्यामुळे निश्चित पोषक वातावरण, पोषक मैदान तुम्हाला पाहायला मिळते. अमितने खूप चांगला प्रयत्न केला होता याच्या संघाच्या माध्यमातून. ब्रह्मा बॉयज चला आपले फलंदाज पाठवा आणि अतिरिक्त खेळाडू म्हणजे निश्चित म्हणजे की सिद्धेश भोसले यांनी यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अरे ते ऑफ साईडला परत ते मुलं येतो मध्ये येऊन बसलेत. मुलांनो ऑफ साईडचे प्रेक्षक त्यांनी बाहेर बसायचं आहे. परत तुम्हाला घेऊन जाईल मग पोलीस स्टेशनला. एक जबरदस्त आवाज कुमार दादवड पोलिसी खाक्यामध्ये या सूचना तुमच्यापर्यंत मिळाल्या, कारण स्वतः पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला हे एक अप्रतिम समालोचन तुमच्या कानापर्यंत पोहोचलं जात आहे. आणि पाहूया आता मध्ये या मात्र सामना जो सुरू होईल तेव्हा त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला समालोचन ऐकायचं आहे पहिल्या 5 इनिंगच्या माध्यमातून. आणि निश्चितच गेट्स कमेंट सुद्धा आम्ही करू याच मध्ये. बॉयज वर्सेस शीतादेवी बॉयज. ब्रह्मा बॉयजनं तात्काळ त्यांचे फलंदाज, सलामीचे फलंदाज तात्काळ पाठवायचं आहे. एक चांगला सामना पाहिजे आम्हाला. वेळ वाढत चालला आहे विनाकारण. परतच तुम्हीच कोणीतरी सांग परत सामना खेळणार आहे. आजच फायनल होणार आहे. फायनलला आम्हाला एक छानसं असं दिवसाच्या उजेडामध्ये दिवसाच्या प्रकाशामध्ये आम्हाला फायनल पाहिजे आणि जास्तीत जास्त ओव्हरची आम्हाला फायनल खेळवायची आहे. शीतलादेवी बॉयच्या संघाला देखील मी सांगतोय की पिचवरती नाही खेळायचं आहे. बरोबर आहे ना, सगळ्यांना नियम तोच आहे ना. हा खूपच महत्त्वाचाच असा सामना. राजा सावंत आपल्या संघाकडनं गोलंदाजी करण्याकरता पहिलं षटक घेऊन येईल. तो वैयक्तिक पहिला आणि संघाचा देखील तो पहिलं षटक घेऊन येतो. राजा सावंत. सामन्याला सुरुवात. पंतांचा इशारा कॉमेंट्री बॉक्सकडे आणि स्कोररकडे. आणि स्ट्राईकवरती आहेत मला वाटतं निखिल पवार आताच्या अगोदरच्या मॅचच्या अगोदर सामनावीर किताबाचे मानकरी. आणि स्वप्नील, त्याला साथ देईल तो स्वप्नील. राजेश टू निखिल. चांगला असे चेंडू होता पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे तटून काढला, खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने. 2 धावांकरता 2 धावांनी खातं उघडलं आहे. काहीचा फुल लेंथ असा चेंडू छान बरकला निखिलने. 2 धावांनी खातं उघडलं आपल्या संघाचं. आणि वैयक्तिक देखील राजेश सावंत पुन्हा एकदा. आणि हा चेंडू पहा कसा एकदम असा सरपटी चेंडू म्हणता मराठीमध्ये, सबमरीन डिलिव्हरी प्रसादच्या भाषेमध्ये. कुठलाही थांगपत्ता, कुठलाही ठाव लागला नाही या चेंडूचा. जसं बॅट्समनला नाही तसा एक कीपरला. बाबू एक उत्कृष्टाचे कीपर म्हणून आम्ही त्याला ओळखतो. आम्ही सोबत ते प्रॅक्टिस करतो. खूप सुंदर असं कमबॅक म्हणेल मी राजेशकडनं, राजा सावंतकडनं. झोकलं फलंदाजाची जे प्लस पॉईंट झोकलं कशा प्रकारे फलंदाज बॅटिंग करतोय. एक निर्धाव चेंडू आणि हा चेंडू रिलीज केला होता. पंचांचा इशारा तो अवांतर धावेचा, वाईड चेंडूचा. आणि त्यासोबत एक 22ची देखील धाव मिळाली. ती धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 अवांतर धावेनं 4 धावा. एक नियंत्रण असलं पाहिजे तुमच्या गोलंदाजीमध्ये. आणि छान चेंडू छान खेळून काढला. तुम्हाला काय होतं ते. आणि अशा निर्धाव चेंडूंची गरज तुमच्या फिल्डिंगच्या हिशोबानं तुम्हाला गोलंदाजी करावं लागेल. जी
फील्ड तुम्ही सजवली आहे पर्टिक्युलर बॅट्समनला शांत चित्तानं गोलंदाजी करून तुम्ही आपल्या संघाला एक कमीत कमी टार्गेट देऊ शकता. आणि एक हेलिकॉप्टर शॉट मिड विकेटचे शेण आहे, 2 धावांकरता. एक उत्तम असे गोलंदाज आहे राजेश सावंत, पण त्याच जोडीचे फलंदाज अजून तरी एक नियंत्रण असं आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. निर्धाव चेंडूंची आवश्यकता. फील्डमध्ये थोडासा बदलाव. मुन्ना आहे ते लॉंग ऑनला, वाईड लॉंग ऑन म्हणेल त्याला मी. आणि हा चेंडू आणि हा कॅच बहुत काय होतं ते जोरात उडवलेला चेंडू स्टेजच्या दिशेने कॅच देखील होऊ शकला असता, पण वेगाने चेंडू आला फॉलो थ्रू मध्ये. एवढा सहज नसतो हा JLT पण, कारण तुम्ही जेव्हा बॉलिंग करत असता तुम्ही एका फ्लोमध्ये असता आणि झपकन ज्या वेगानं बॉल तुमच्यापर्यंत येतो. एक सिंगल गेला या चेंडूवरती. धावसंख्या वाढते 7 धावा. आणि हा मारलाय तो स्टेटच्या दिशेने. पावत काय होत आहे ते 4 धावांना. धावसंख्या झाली ती 11 धावा. धावा या षटकात राजेश सावंत यांनी दिल्यात. प्रिडिक्टेबल झाले या ओव्हरमध्ये. प्रिडिक्टेबल म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ की त्यांची गोलंदाजी जोखली त्या फलंदाजाने की कसा टप्पा येतोय. आणि तुम्ही जेव्हा बॉलर बॅट्समनचा स्टान्स चेंज होतो, तुमचा टप्पा देखील बदलला पाहिजे. स्टान्स बदलला होता निखिलनं. वाईड ऑफ दी ऑफ स्टंप जाऊन उभा होते. शफल केलं होतं त्यांनी भरपूर. आणि सहजरित्या तो चेंडू स्ट्रेटच्या दिशेने भिरकावला. लॉफ्टेड स्ट्रेट सरळ बॅटनं जेव्हा आपण फटके आठवता आपला ते तेंडुलकरचे, पण तेंडुलकरचा हाच फटका अलॉंग द ग्राउंड असतो. एक अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह असतो. पण आपल्याला माहिती आहे आज टेनिस बॉलच्या क्रिकेटनं आवश्यकता आहे ती हवेतल्या शॉटची. अप्रतिम असा लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह दाखवला आम्हाला निखिल पवार यांनी. बॉलर आता आले ते बॉलर नेम ओम. आपल्या संघाकडनं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो ओम. आणि स्ट्राईकवर आहे स्वप्नील. ओम टू स्वप्नील. हा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. लॉफ्ट केलाय. 2 धावांची भर पडते. निर्धाव चेंडूंची आवश्यकता आता शीतलादेवी बॉईजला. बॅट्समन सहजरित्या खेळतोय. या गोलंदाजीला गरज आहे निर्धाव चेंडूंची, चांगल्या फलंदाजीची. आणि स्वतःला बॅक केलं पाहिजे बॉलरनं. स्वतःच्या स्ट्रेंथनुसार बॉलिंग केली पाहिजे. स्कोअर जाऊन पोहोचलाय तो. स्कोअर जाऊन पोहोचलाय तो 13 धावा. दुसरं षटक चालू आहे या सामन्याचं. सुरेख असा चेंडू म्हणता येईल. लेग ब्रेक झाला तो. छानशी ऍक्शन अशी काना जवळून त्यांचा हात येतो आणि रिलीज पॉईंट जो आहे तो अगदी वरती आहे. त्यामुळं जास्तीत जास्त फुल लेंथ चेंडू जातो. पण त्यासोबत जादूई जो टप्पा पडून तो बाहेर चेंडू निघतो तेवढा सहज नाही आहे बॅट्समनला तो चेंडूचा टप्पा ओळखणं आणि दिशा ओळखणं. ओम आता निखिल करता. निखिल छान फॉर्ममध्ये आहेत. ऑलरेडी ते ऑप्शनच्या बाहेरच उभे आहेत. त्यांचा स्टान्स काय होतं ते. ओम छान चेंडू हवेत घेऊन टाकला. अप्रतिम अशी फिल्डिंग तिथे पाहत काय होतं. रन आउट. एक रन आउट. एक धावचित होण्याचा एक संधी गमावली. पण छानशी फिल्डिंग. अप्रतिम अशी फिल्डिंग पण म्हणेल मी अनिकेतची. जेवढे उत्तम जे गोलंदाज तेवढीच अप्रतिम अशी त्यांची एक फिल्डिंग होती. थ्रो जर हातात असता तर डेफिनेटली इट विल बी अ शोर शॉट रन आउट. त्या दिशेनं अगोदर पूर्वीच्या मॅचमध्ये एक रनआउट मिळवला आहे प्रसादजी मला सांगतायत.
अनिकेतनं अप्रतिम त्यांच्या फेकीनं एक धावचित केला फलंदाज. या दरम्यान पुन्हा एकदा मॅचकडे बोलतो मी. स्वप्नील हा काहीसा शॉर्ट चेंडू आणि कट्ट्यावर पडलाय. एक धाव कट्ट्यावर पडलाय. थोडेसे दुर्दैवी. निश्चित या फटक्याला 2 धावा आल्या असत्या, पण ओमला हवंय की आपला टप्पा आणि पुढचा फलंदाज कसा खेळतो त्यानुसार गेंद आपली गोलंदाजी करायला हवी. अचूक टप्पा मिळाला होता. विकेट महत्त्वाची नसून आता निर्धाव चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. जेवढे निर्धाव चेंडू तुम्हाला मिळतील, कारण 10 विकेट तुम्ही घेऊ शकत नाही अशा शॉर्ट फॉर्मॅटमध्ये. फक्त तुमच्याकडे 30 बॉल आहेत. निर्धाव चेंडूचं महत्त्व खूप जास्त. छान असा चेंडू बॅटची कट घेऊन गेला तो गली आणि थर्डमॅनच्या दिशेने. एकच धाव मिळाली. छान चेंडू म्हणेल मी. समजू शकले नाही. खेळू इच्छित होते मिड विकेटच्या दिशेने, पण चेंडू बॅटची कट घेऊन गेला गली आणि थर्डमॅनच्या दिशेने. 1 धावाची भर. 17 धावा. दुसरं षटक चालू. 17 धावा. धावसंख्येची गती चांगली आहे. नियंत्रण थोडं राखायला हवंय. पाहूयात काय होतं चितलाजी बॉईजकडनं. आणि हा सहजरित्या खेळून काढला आहे कव्हरच्या दिशेने. 2 धावांकरता 2 धावाची भर. धावसंख्या 19. स्वतःला बॅक केलं पाहिजे. खांदे टाकून तुम्हाला खेळून चालणार नाही. अजून बरंच क्रिकेट बाकी आहे. यू हॅव टू बॅक युअर सेल्फ. यू हॅव टू कॉन्फिडन्स हॅज टू बी शोन. एकमेकांना 11 प्लेयरनं एकमेकांना साथ देऊन खेळलं पाहिजे अशा वेळेस, तर एक क्रिकेट एक छानसा सामना तयार होतो. स्वतःला बॅक केलं पाहिजे. फिल्डरनं स्वतःला बॅक केलं पाहिजे. बॉलरला बॅक केलं पाहिजे. अनिकेत सानप मागच्या मॅचचा हिरो आणि एक मोठं नाव या मुंबई क्रिकेटच्या विश्वामध्ये आहे. ते उमर 11 या संघाकडनं खेळतो आणि सुदैवानं त्याच्या विरुद्ध खेळण्याचा मौका चान्स आम्हालाही मिळते प्रॅक्टिसमध्ये. अप्रतिम गोलंदाज आहे निखिल पवार. तेवढ्या तोडीचा फलंदाजाच्या समोर निखिल पवार राऊंड विकेट करतील. निखिल पवारला पुढला चेंडू पाहिला. बॅटची कट घेऊन गेला तो कव्हरमध्ये. पाहूयात. अनफॉर्च्युनेटली तो चेंडू जो गेलाय तो घोषित जागेमध्ये रिक्लेशन झोनमध्ये तो चेंडू गेला आहे. निखिल पवार खेळू पाहत होते लेगच्या दिशेने, पण चेंडूची कट घेऊन गेला. परेज लागला चेंडू कव्हरमध्ये. एक छानसा असा चेंडू म्हणता येईल. लो फुलटाच होता. 2 धावेनं स्कोर धावसंख्या बोलते ती 21 धावा. डेड चेंडू. बॅट्समन वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर द डिलिव्हरी. अनिकेत सानप ओव्हर द विकेट. सॉरी राऊंड द विकेट. छान चेंडू. हा बघा, हा या चेंडू करता ओळखला जातोय हा अनिकेत सानप. पुढे कोण खेळतोय इट डझंट मॅटर. पुढे तेंडुलकर आहे की अजून कोणी आहे, पण त्या चेंडूची जी फेक आहे, जी गती आहे, जो टप्पा आहे तो अचूक अप्रतिम असा चेंडू. पुन्हा एकदा चकवला आहे. पुन्हा एकदा एक अप्रतिम असा निर्धाव चेंडू. अशा निर्धाव चेंडूंची गरज. वाह, काबिले तारीफ. प्रशंसा करावी तितकी कमी. पुन्हा एकदा निखिल आणि हा खेळून काढला आहे. थोडासा शॉर्ट केला चेंडू आखूड केला. टप्पा थोडा आखूड केला आणि सहजरित्या निखिल पवारने त्याला खेळून काढलाय. पूल केला लेगच्या दिशेनं. धावसंख्या 23. पण मी म्हणाल खरंच 2 अप्रतिम चेंडू आम्हाला दाखवले अनिकेत सानपनं. अनिकेत सानप एक मोठं नाव या क्रिकेट विश्वामध्ये. राजा एक कॅप्टन आपल्या संघाचे. निश्चितपणे धावसंख्येला गती कशी कमी द्यायची, धावसंख्या कशी रोखायची याला महत्त्व आहे. आता विकेट्स मिळून चालणार नाही. निर्धाव चेंडूची खूप गरज. अनिकेत निखिल पवारला आणि एक चेंडू खेळून काढला. पाहत काय होते ते. हा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, पण तिथे तटलाय चेंडू होतो कठड्याला. त्या दरम्यान 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. चेंडू परततायत फलंदाज. एक चांगल्या फलंदाजाचं लक्षण असं. अनिकेत आता पहिल्यांदाच स्वप्नील सामना करतील ते अनिकेतचा. छान चेंडू खेळून काढला आहे. तितक्यात छान प्रतिने बघत कॅच.
इम्प्रुवाइज शॉट म्हणतात त्याला. माहीत होतं की बॉल चेंडू टप्पा पडून बाहेर जातोय, तर अगोदरच ऑप्शनच्या बाहेर उभे होते. प्रसाद, काय म्हणता येईल अनिकेतचं हे बॉलिंगचं स्पेल आता होतं, ही ओव्हर आता होती, जे षटक आता होतं, काय म्हणता येईल? हो, मी म्हणेन की सध्याच्या काळातला डावखुरात एक शैलीदार गोलंदाज आहे, अप्रतिम गोलंदाजी करतायत उमरच्या माध्यमातून. आणि जर कालचा जर विचार केला, काल खरं सांगा तर थोडंसं बॅकफुटला होते, चांगली गोलंदाजी करू शकले नाही. पण आता मात्र ज्या काल काही ज्या चुका झाल्या होत्या, चुका दुरुस्त करून आतापर्यंत अप्रतिम षटक हाताळले. मागच्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारलाय. 2 षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 3 गडींना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला. आणि तोच आत्मविश्वास या संघाला अंतिम फेरीमध्ये फेरीमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आणि हा कॉन्फिडन्स प्रत्येक संघ नायकाकडे, प्रत्येक खेळाडूकडे असायला हवा. आणि हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये जर विचार केला तर शंतनू गायचो सारखा त्यांच्या खेळाडू त्यांच्याकडे ऍड झालाय. हे सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे, कारण सगळ्यात अनुभव मोठा त्याच्याकडे आहे, सगळ्यात चांगली फलंदाजी त्याच्याकडे आहे. पहिल्या सामन्यात सुद्धा त्यांनी खूप चांगली अफलकार 3 षटकाखेर 8 धावांचा रन रेट प्रतिष्ठा मिळत आहे. पण जर विचार केला तर अजून 2 षटकं शेष आहेत आणि 2 षटकात पाहूया अजित मोदी सारखा गोलंदाज होत्या मैदानावर आणि या मुवमेंटला कशा प्रकारे गोलंदाजी करणार. कार्तिक आणि हा चेंड हवेत जेल स्टेटच्या दिशेने पाहून काय होत आहे, खाली राजेश पडायची आणि क्वचितच त्यांना मी झेल जोडताना पाहिलं प्रॅक्टिस मध्ये देखील. निखिल पवार एक अप्रतिम दर्जाचा फलंदाजाला बाद करण्याचं कार्तिकला श्रेय जात आहे. निखिल पवार आता धावांची गती वाढवायची होती. 3 षटकांनंतर खेळ धावसंख्या आहे ते 24 धावा आणि एका
आहेत. अप्रतिम कामगिरी आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली हे दोन व्यक्तिमत्व तुम्ही पाहतात, म्हणजे अंकित कदम आणि रवी बैसाणे यांनी मात्र ही जबाबदारी उचलली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्याची. जयवंत परब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 65वा वाढदिवस 19 मेला साजरा केला जाईल आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहतात. स्पर्धेतला तिसरा सामना आणि सेकंड इनिंगला दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात होते. पंचांचा इशारा होतोय, सामना इथे सुरू होतोय. संजय सांगेकर इशारा करतायत. ऑन साइडला पूल केलाय, वॉट अ शॉट, शॉडाम पूल आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये 2 धावेसाठी. जबरदस्त सुरुवात. मग जर विचार केला स्ट्रायकर्स 11ने पहिलाच षटकाराची नोंद केली होती, पण षटकार मिळून सुद्धा 5 धावांची पॅनल्टी बहाल होऊन सुद्धा या संघाला मात्र विजयश्री संपादन करू शकले नाही ब्रह्मा बॉईज संघाच्या विरुद्ध. पण पाहूया आता मात्र ब्रह्मा बॉईज संघ ज्याने मात्र प्रथम फलंदाजी केली आहे आणि समोरच्या संघाला मात्र टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न करत आहे. 34 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. ओ द विकेट. चेंडूसाठी हा चेंडू बॅकफुटला येऊन चेंडूला अप्परकटच्या माध्यमांना खेळायचं होतं, पण चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाहीये. आउटसाइड टॉप एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतो तो गलीमध्ये आणि पंचांचा इशारा देतो म्हणजे 1 धावेचा. डिक्लेअर्समध्ये चेंडू जातोय. धावसंख्या धावफलकावर 3. लक्ष्य गाठायचे ते 34 धावांचं. 34 टू विन. स्टील 31. 31 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. शंतनू वेगवान, आक्रमक, विध्वंसक असा फलंदाज. हा चेंडू आता मात्र हवेमध्ये आहे. चेंडू भरपूर उंच पण जातो, एक्झॅक्टली लँड होतो तो डिक्लेअर झोनमध्ये 2 धावेंसाठी. अजूनही तो सामना डोळ्यासमोर आहे. मॅचलेस वर्सेस राहुल 11 आणि त्या सामन्यामध्ये मनसे चषकाच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून एक बॅट त्यांना प्रदान करण्यात आली होती सचिन यशवंत गोळे यांच्याकडून. 100 बॅटिंग, एक पात्री अभिनय, 35 धावांचं योगदान दिलं होतं त्या सामन्यामध्ये. शंतनू गायचोर. ओ द विकेट. गोलंदाज आहेत ते करण. थांबतात, बॅकफुटला आले. बॅकफुट पंच. कव्हरमध्ये खेळतात चेंडूला, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे आणि तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये अजून 1 धाव ऍड होते. कमी जेव्हा धावसंख्या पाहिली तेव्हा तुम्हाला दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं, स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळालं आणि 2 सामने सकाळ सत्रामध्ये हे गोलंदाजांनी गाजवले. अनिकेत सानप पहिल्या सामन्यामध्ये आणि त्यानंतर निखिल पवार. अप्रतिम कामगिरी या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. ओ द विकेट. ऑप्शनच्या थोडासा धावसंख्या धावफलक अजून 2 पुढे सरकते. ती एकूण धावसंख्या 9. नऊ धावा येतात या पहिल्या षटकाच्या अखेर. धावसंख्या धावफलक 9 विदाउट लॉस. शंतनू आणि त्याचबरोबर राजेश ही जोडी मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते. शंतनूने स्ट्राईक रोटेट केलं, स्वतःकडे पाहण्यात या पहिल्याचा चेंडूपासून अटॅकिंग मूडमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. 4 चेंडू 6 धावा वसूल केल्या आहेत आणि राजेशने आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय आणि त्याने 3 धावा या 2 चेंडूत वसूल केल्या आहेत. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची आवश्यकता. थँक्यू अनिल सरफरे. आम्हाला इथे मात्र इशारा करतायत की 24 चेंडू शेष आहेत आणि 24 चेंडूत आता मात्र 25 धावांची गरज आहे उपांत्य फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. 2 संघांमध्ये एक कडवी झुंज, 2 संघांमध्ये एक जबरदस्त लढत, 2 संघांमध्ये एक जिकिरीची लढत. गोलंदाज विकी. हा चेंडू ऑन साइडला बरोबर एक्झॅक्टली बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये खेळून काढतायत आणि 2 धावा या पहिल्याच्या चेंडूवर वसूल करतात विकी याच्या. वाट पाहत होते या चेंडूची. टप्पा चेंडू ज्याप्रमाणे मूव्ह झाला, मोल्ड झाला थोडासा लेग स्टिकच्या दिशेने आणि त्या मुवमेंटला स्वतः म्हटलं शफल होऊन ऑन साइडला प्लेस करतात चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये. हुक करतायत चेंडू आणि 2 धावा मिळवतात या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर पुढे सरकते. डबल फिगर दुहेरी अंकामध्ये 11 धावा.
23 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. संघनायकाने यायचंय साई स्पोर्ट्स माहीम आणि त्याचबरोबर संघ आहे तो म्हणजेच राजेंद्र स्पोर्ट्स सांताक्रूज. ब्लॉक होल मध्ये चेंडू समोर घेतात. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. गोलंदच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. एक धाव तिथे पूर्ण करतायत. स्ट्राईक रोटेट करतायत शंतनूकडे. शंतनू स्ट्राईक एंडला. शंतनू धावसंख्या दाफरकर जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. 22 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 22 required from the 22 deliveries from for Shitla Devi boys. Vicky left arm round back foot ला. what a shot, beautiful timing. अप्रतिम पूर्णपणे मोल्ड झाले. बॅक फुटला गेले आणि मात्र इथे मात्र स्क्वेअर कव्हर ड्राईव्ह दाखवत आहेत. मुख्तारला जी आयलंडच्या माध्यमातून अप्रतिम परफॉर्मन्स. सम्राटच्या माध्यमातून आपल्या करिअरला सुरुवात केली कुर्ल्यामधनं आणि मात्र जियाचा एक सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज. पण आज जियाचा संघ नाही आहे. पाहूया कुठल्या संघांना मात्र परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज होत आहेत. स्कोर मोजन 14 रन. 14 धावा फलकावर. हा चेंडू लो फुल टॉस. शॉर्ट कव्हर पॉइंट रेंज मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पाहूया पंचांचा इशारा. 1 बाउन्स मात्र बाहेर जातोय आणि फक्त एकच धाव. थँक्यू प्रथमेश. आमचे आज ऑफिशियल आम्हाला लाभले ते प्रथमेश आंगणे आणि पंकज आमरे. आणि कालपासून संजय सांगेकर मात्र खूप चांगली इथे भूमिका बजावत आहेत पंचांची. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे. चेंडू हवेमध्ये. कुठे जाऊन चेंडू लँड होते पंच पाहतायत. 1 धाव की 2 धावा. चेंडू कुठे जाऊन लँड झालाय आणि इट इज 2 धावा. टप्पा पडल्याने चेंडू थोडासा मूव्ह झाला होता. लिफ्ट झाला होता चेंडू जोपर्यंत फ्लाईट झाला होता आणि बॅकवर्ड लावून चेंडू फक्त दिशा देत आहेत आणि मात्र या चेंडूवर पंचांचा इशारा येईल आमच्याकडे. तो 2 धावा वसूल करतायत. रिकन्फर्म करतायत चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झालाय. कारण यष्टीरक्षकाने काही सूचना केल्या आहेत पंचांना. चंद्रन सुद्धा कन्फर्म करतोय आणि त्यांचा निर्णय मान्य आहे. कारण इट इज डिसिप्लिन क्रिकेटर. जो काही निर्णय असेल तो निश्चितच मान्य करणार. चेंडू जाऊन कुठे पडलाय बघा. पुन्हा त्या गोष्टीवर चर्चा तिथे चालू आहे. चला वेळ घेऊ नका. फास्ट खेळा. सामना सुरू करा लगेच. इट इज कॅन्सल. डिसिजन कॅन्सल. ओनली 1 रन. थँक्यू. प्रेक्षकांना विनंती करेन जर चेंडू आपल्या दिशेने येत असेल थोडंसं बाजूला तिथून. त्यामुळे निश्चितच पंचांना योग्य दिशा समजेल की चेंडू कुठे जाऊन लँड झालाय. फक्त एकदा मिळते या चेंडूवर शंतनूला आणि धावसंख्या 1 नाही पुढे सरते धाव फलकावर. या धावसंख्येवर लक्ष गाठायचे ते 34 धावांचं. 34 टू विन. अजूनही 18 धावांची गरज. शॉर्ट आर्म बॉल बॅकफुटला गेला ऑन साइडला. अटॅकिंग मूडमध्ये चेंडूला काउंट करतात स्क्वेअर ऑफ द विकेट आणि पंचांचा इशारा येतो 2 धावांचा. 2 धावा येतात त्या शंतूला. 2 धावा येतात त्या शितला बॉईज या शितला देवी बॉईज या संघाला. स्कोर मोजन 18. स्टील 16 टू विन. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची नितांत गरज सामना जिंकण्यासाठी. स्टील 16 टू विन फ्रॉम द 18 डिलिव्हरीज. सकाळच्या पहिल्या सामन्याच्या परफॉर्मन्स नंतर हा सामना संघाने मात्र निश्चितच मागे वळून पाहिलं नाहीये आणि उपांत्य फेरीमध्ये धडक देण्यासाठी हा संघ सज्ज झालाय. पण क्रिकेट आहे हा अनिश्चिततेचा खेळ. त्यामुळे शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही त्यामुळे आपण निश्चितच कुठल्याही प्रकारचं इथे अंदाज वर्तवू शकत नाही की कुठला संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. पण प्रयत्न करणार दोन्ही संघ आपापल्या परीने. मग जर विचार केला तर ब्रह्मबॉईज संघाने अप्रतिम खेळ केला. शेवटच्या टप्प्यात जर विचार केला तर संघनायकाने स्वतःच्या जबाबदारीने कोणतर गोलंदाजी टाकली आणि 6 चेंडूत फक्त 2 धावा खर्च करताना 3 धावाने एक सनसनाटी विजय आपल्या संघाला मिळवून दिला. पुन्हा एकदा बघा आम्हाला आमचे आयोजक इथे सूचना करतायत की दोन्ही संघाचे ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचंय. लाईव्ह टेलिकास्ट चाललंय. सातत्याने सूचना करायला लावू नका. साई स्पोर्ट्स माहीम आणि त्याचबरोबर सांताक्रूज चा संघ म्हणजे राजेंद्र स्पोर्ट्स या संघाचे कर्णधार. ताबडतोब या चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्राच्या डोक्याने एक्झिक्यूट केलाय. व्हॉट एक्झिक्युशन. 1 बाउन्स ओव्हर द रोप. भगवा चौकार. सुपर शॉट. क्षेत्ररक्षक पाहिलं समोर आहेत. लवकर खेळले. एक्झिक्यूट केलं फटक्याला. बरोबर त्या ऑरेंज कॅपच्या
खेळाडूच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट करतात बरोबर कोपऱ्यामध्ये आणि वन बाउन्स ओव्हर द रोप. अप्रतिम फटका ऑन साइडला दाखवत आहेत तो राजेश. गुड शॉट. पुन्हा त्या सूचना होत आहेत. राजेंद्र स्पोर्ट्स सांताक्रूज कर्णधार ताबडतोब या. आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स माईम कर्णधार माईम स्पोर्ट्सचे कर्णधार आलेले आहेत तिथे ऑलरेडी. राजेंद्र स्पोर्ट्स संतोष आपल्या कर्णधाराला पाठवून द्यायचे ताबडतोब. आमच्या आयोजक सातत्याने इथे सूचना करतायत आपला कॅट पण ताबडतोब पाठवून द्या. स्कोर मूव्स ऑन 22. 22 धावा धावफलकावर. गेली 15 वर्ष अप्रतिम परफॉर्मन्स राजेंद्र स्पोर्ट्स सांताक्रूजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पण सगळ्यात महत्वाची बाजू अशी आहे की हा एकमेव असा संघ आहे की कुठल्याही अतिरिक्त खेळाडूला घेऊन खेळत नाही. नेहमीच त्यांचे नेहमीचेच खेळाडू असतात त्या संघामध्ये. गोलंदाज आहेत उद विकेट. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह क्षेत्रात तिथे सज्ज मोहिते जो चेंडू कव्हर करतो परत एक चिकी सिंगल. या वयात सुद्धा एक अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट दाखवत आहेत शंतनू. धावसंख्या एकने पुढे सरकत आहेत. विजयी लक्ष पार करण्याचा प्रयत्न केला जातोय. खास करून शंतनू जबरदस्त करून दिली आपल्या संघासाठी या खेळाडूने. 15 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आकाश हा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. अनिकेत सानपला बढती मिळाली 3ऱ्या क्रमांकावर. मी मगाशीच म्हटलं की आतापर्यंत या खेळाडूला आपण ऍज अ बॉलर ऍज अ गोलंदाज म्हणून आतापर्यंत विश्वामध्ये आपण ओळखतो. पण आज मात्र खरंच कौतुक करेन की आपल्या स्थानिक संघांना खेळण्याचा औदार्य दाखवलाय. स्थानिक संघांना खेळण्याची पसंती दाखवली आहे. आणि पाहूया आता मात्र बढती मिळाली 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी कशा प्रकारे करणार आपल्या संघासाठी आकाश. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह. ऑफ ड्राईव्ह सिंगल रोटेट होतं या चेंडूवर आणि धावसंख्या एकने पुढे सरकते धावफलकावरती 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. 16 चेंडू आणि 10 धावांची आवश्यक. 13 चेंडू आणि 10 धावा. हा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे फलंदाज बीट होतोय. बघा दाखवता ड्रिल करून चेंडू मला मोल्ड करून मात्र माझं रिस्ट मोल्ड करून हा चेंडूला खेळायचं होतं पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. या चेंडूवर अनिकेत सानप मोठा फटका दाखवू शकले नाही. स्कोर मूव्स ऑन 24. स्टील 10 टू विन फ्रॉम द 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू धावा आहेत त्या 10. तर नाणेफेकीचा कौल होत आहे फ्रेश मॅचचा. साई स्पोर्ट्स माहीम वर्सेस राजेंद्र स्पोर्ट्स सांताक्रूज. मागच्या सामन्याचा हिरो मागच्या सामन्यात गोलंदाजी हॅलो धावसंख्या धावफलकावर 25. ओव्हर द विकेट ऑन साइडला वॉट अ शॉट वॉट एक्झिक्युशन. चेंडू 2 पेक्षा जास्त काही नाही पण फटक्याचं कौतुक करेन. अप्रतिम फटका. ज्याप्रमाणे लेग ब्रेक गोलंदाजी होत आहे पण ऑफ स्ट्राईक एंडला डावखुरा फलंदाज चेंडू हा ऑफ ब्रेक होतोय पण त्या चेंडूला अप्रतिम फटकेबाजी दाखवत आहेत. अप्रतिम चेंडू मात्र इथे मोल्ड करतायत. फटका दाखवत आपल्या बॅटमधना 2 धावेसाठी. हा चेंडू इनसाइड आउट. हो कलात्मक फलंदाजी.
टेक्निकली साऊंड. आतापर्यंत तुम्ही शैलीदार गोलंदाज पाहिला, आता मात्र शैलीदार फलंदाज सुद्धा पाहताय अनिकेत सानप. व्हॉट अ बॅटिंग. स्कोर मूव्स ऑन 29. स्टील फाईट आवश्यकता मैदानावर. सज्ज होते गोलंदाज निखिल. हा चेंडूला ऑप्शन थोडासा बाहेर पिचिंग करतायत. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क नाही आणि चेंडू मात्र फिनिश होतो तो बाबूकडे. आज चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला अनिकेत, नॉन स्ट्राईक एंडला वन द मोस्ट लिजंड क्रिकेटर शंतनू गायचोर. हा चेंडू आतमध्ये आणतायत पण त्या चेंडूला त्याच दिशेने मतलब भिरकावून देत आहेत. जसा चेंडू तसंच चोख प्रत्युत्तर पुढच्या चेंडूवर आणि 2 धावा. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. नॅचरल लेग स्ट्राईक एंडला करतोय. चेंडू ऑफ ब्रेक होतोय आणि त्या चेंडूला मात्र अप्रतिम फटका एक्झिक्यूट करतायत ऑन साइडला आणि 2 धावा वसूल करतायत. स्कोर मूव्स ऑन 31. 31 धावा धावा फलकावर. अजूनही 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ओनली 3 टू विन. निखिल थोडासा बाहेर चेंडू आउटसाइड एज घेऊन शॉर्ट मध्ये आणि तोपर्यंत पंचांचा इशारा. 1 धावेचा. धावसंख्या धावफलकावर 4 षटकाकडे जाऊन पोहोचते ती 32. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि धावांची गरज आहे ती फक्त 2. 6 चेंडू 2 धावा. पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली, ज्या गोलंदाजीने आपल्या संघाला मात्र सावरलं होतं, पुढच्या सामन्यात घेऊन गेला होता, ती गोलंदाजी मात्र निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. पण एक नवीन लक्ष आतापर्यंत जर विचार केला कुमार, आतापर्यंत मी अनिकेतला फक्त गोलंदाजी करताना पाहिलंय. खूपच रेअरली पाहिजे फलंदाजी करताना. पण आता मात्र मी कौतुक करेन की आपल्या संघासाठी, आपल्या स्थानिक संघासाठी तो खेळण्याचं त्याने औदार्य दाखवलं, पसंती दाखवली आणि मात्र या चेंडूवर त्याने चांगली फलंदाजी केली. पंचांचा इशारा मात्र इथे येतोय. इट इज बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन बाय बॅट्समन. फलंदाजांनी बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय आणि पाहूया 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सज्ज होतोय गोलंदाजीसाठी बॅटिंग पॉवर प्ले. योग्य निर्णय, योग्य डिसिजन पंचांच्या माध्यमातून. संजय विकी निर्णायक षटक घेऊन 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. स्टेप आउट ऑन साइडला प्लेस केलंय. व्हॉट अ कनेक्शन, व्हॉट अ इम्प्रुव्हायझेशन. अजूनही ऍट द एज ऑफ 50, अबाव 50 परफॉर्मन्स शंतनू गायचोर. लेफ्ट आर्म राऊंड. हा चेंडू कट केलाय. पायसे कुठे चेंडू एक्झॅक्टली ट्रॅव्हल होत आहे. डिक्लेअर झोन आहे. 1 धावेचा. शंतनू गायचोर मॅच 11चा परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज झाले होते आणि आता अजूनही खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत. स्टेप आउट होऊन सुद्धा चेंडू बरोबर बॅटवर कनेक्ट करतायत. हा चेंडू पाहतात भरपूर इथे मात्र फिरतोय आणि पंचांचा वाईट आणि सामना इथे मात्र जिंकलाय तो शीतला देवी बॉयज या संघाने आणि उपांत्य फेरीमध्ये या संघाने धडाकेबाज एंट्री